गाईज मी मुळात माझ्या आयुष्याचा स्ट्रेस घालवण्यासाठी स्वतःला एंटरटेन करून घेण्यासाठी बिग बॉस बघत होतो. पण मी तुम्हाला सांगतो बिग बॉस मध्ये लोकांची जी मजा चालली आहे ती बघून माझ्या आयुष्याचे स्ट्रेस लेवल वाढायला लागलेत आईच्या गावात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला जर कधी चुकून बिग बॉसच्या घरामध्ये पाठवण्याची केविलवाणी वेळ आली तर माझ्या मांड्यांखालनं माझे पाय छाटून टाका गाईच. मला अर्ध्याहून अजून अर्धा करा, कारण जेव्हा तुम्ही छोटे होऊन बिग बॉसच्या घरामध्ये जाता अहो तुमची भलतीच मजा असते हो. कोणी मिठी काय मारतं, कोणी हातात हात काय घेतं, कोणी पप्प्या काय देतं. अरे नाही भगवत, वर्ष झालं पोरगा सिंगल आहे, कस तरी जगू राहिलो. फेब्रुवारी महिना आला की हार्टबीट वाढायला लागलेत आणि मध्ये दिसतं काय तर ती तन्वी ते प्रभूला घेतले हातात हात घालून. ते प्रभू वेगळाच प्रेमाच्या गप्पा मारते. अरे हा कुठं दिसला ना प्रभू, मी सांगतो मी अख्ख्या अंगाला वॅक्सिन चोळी लेच्या. समजातून तूच भारी दिसू लागली आज. थँक्यू. जी 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 आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. काय ते प्रभूला मध्ये जाऊन मला कळत नाही. ऑपरेशन साठी गेलो आहोत आपण, आपला कॅरेक्टर काय घेऊन गेलोय आपण? गावाकडचं पोरग, गरीबाचं पोरग, हे कुठलं प्रेम प्रकरणाच्या मनामध्ये हे सगळे स्पंदन उठतायत. समद्यांमध्ये तूच भारी दिसतेस, समद्यांमध्ये तूच संस्कारी आहेस. अरे माझ्या प्रभू बाळा, इतक्या लहान वयामध्ये एवढे मोठे आव्हानं स्वीकारू नये. हरवशील, शोधून आणावं लागल. छोटं गेलं का पप्प्या भेटतात असतं. छोटा पुढारी त्याचं पण लास्ट इयर काहीतरी बाई सिस्टरली लव चालू होतं. प्रभू बाईंचं पण यावर्षी कर. काय चाललंय हे? अरे गडी बारी के पण त्यांना बी कळलं काय चीज आहे. तुझा तर अंगापेक्षाच बोंगलय मोठा आहे. अरे नाही बघतो, लय त्रास होतो. अंगाचे कातडे जे आहेत ना असे 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 आगीनं भरमणल्यागत होतात. ना त्याला काही नाव नसावे, तू रे माझा मित्रवा. सुनो माँ, बहुत दर्द होता है. आणि मग मध्ये गेल्यानंतर प्रभूचे सगळे काव्यात्मक ज्या गोष्टी आहेत या बाहेर यायला लागल्या. प्रभू व्हिडिओ करताना पण एवढा विचार करत नाही जेवढा आता त्या तन्वीशी बोलताना करत होता. प्रभूला वाटलं की आपला इतर विषय हो रहा है कुछ तो. प्रभूचं पुढचं वाक्य एवढं खतरनाक होतं की माझं तुझ्यामध्ये जेवढं मन गुंतलंय तेवढं कोणामध्येच नाही गुंतलं. जितकं तुझ्यात मन गुंतलंय माझं तसं इतकं कोणातच नाही गुंतलंय. अगं बाई माझा छोटा चितन, अरे एवढं एवढं मन तुझं कोणामध्ये का गुंतवतो? नको करू हे. सूरज चव्हाणने आधी काय सांगितलं? आधी कलियल मग लग्न. They must see it. You really have to see it. 6 feet 2 in a compact. या सगळ्या डिस्कशन मध्ये तन्वीताईंना कळलं की प्रभू जरा वायबल होऊ राहिला, प्रभू जरा इकडे तिकडे जरा काहीतरी विषय होऊ राहिला. तेव्हा त्यांनी खटकन त्याला जागेवर आणलं आणि मला बघून प्रभूसाठी वाईट वाटलं. त्याच्यामुळे मला घरच्याचं ध्यान येत नाही. कारण की तू भेटलीस मोठ्या ताईसारखीच. मोठ्या ताईसारखी म्हणल्यानंतर प्रभू म्यूटच झाला. प्रभू काही बोललाच नाही. त्या प्रभूचा चेहरा बघून मी तुम्हाला सांगतो माझ्या अंतःकरणामध्ये इतके तुकडे तुकडे झाले. मी रात्रभर संदीप खरेंचे गाणे ऐकत होतो आणि 90 मारत होतो. प्रभू या सगळ्यांमध्ये इतकं कन्फ्युज, असं काहीतरी काय करायचे. नंतर मग एकट्यामध्ये ते कोणते दर्दी गाणे गात बसतो. तू असं काय दिलाय धोका ग, माझ्या काळजावर बसलाय ठोका ग, नवीन कोण आहे भोका ग, मला बोलाया दिला नाही मोका ग. मला ऍक्च्युली याच्याबद्दल एवढं सगळं नव्हतं बोलायचं, कारण तो मला पण थोडासा पुकी वाटतो. मात्र बिग बॉसला पण प्रभूची काळजी नाहीये. इतिहासामध्ये पहिल्यांदा सगळ्या सीझन मध्ये बिग बॉसच्या एपिसोड मध्ये एका पोराला डायरेक्ट अंडरपेंटिंगवर दाखवलाय. तो करण भाऊ बिचारा कॅमेरा समोर काहीतरी बोलत होता. अरे बॅकग्राऊंड मध्ये तो पोरगा चड्डी बदलतोय. अरे त्याची चड्डी बदलताना नॅशनल टेलिव्हिजन तुम्ही कसं काय दाखवू शकता? कसं वाटतं ते? हा कसं वाटतं ते मला सांगा. खटकन त्याची चड्डी गेली आणि ते दिसते. ब्लर तरी करा ते किंवा क्रॉप तरी करा. अरे काय मॅटर? किंवा प्रभूला सांगा रे चड्डी बदलायला बाथरूम मध्ये जा. आणि मग प्रभू मध्ये गेल्यानंतर दिस एंटायर बिग बॉस सीझन इज अबाउट प्युबर्टी ऑफ प्रभू. प्रभूला आली आहे प्युबर्टी आणि प्रभूला कळत नाही मी या प्युबर्टी मध्ये करू काय. त्यामुळे विशाल जवळ गेला आणि त्यांचं डिस्कशन टास्क बद्दल नाही, कॅप्टन बद्दल नाही, त्यांचं डिस्कशन चालेल लफड्यांबद्दल. तुमचे किती आयटम होते? आयटम काय बोलतो? आयटम नाही बोलायचं. मग काय म्हणायचं? गर्लफ्रेंड किती गर्लफ्रेंड आहे विचार ना, ते ठीक आहे. मग विशालजी एक वडीलधारक व्यक्तिमत्वाचा रोल प्ले काय, मला आयटम बोलायचं नाही, गर्लफ्रेंड वगैरे बोलायचं. मी गॅरंटीमध्ये सांगतो हे सगळे पोरं जे असे चार चौकमध्ये हवाबाजी करतात ना, एकट्यामध्ये पण तेच शब्दांचा प्रयोग करतात. फक्त नॅशनल टेलिव्हिजन समोर जेंटलमनपणाचा त्यांना हवा येतो. आणि या सगळ्या डिस्कशन मध्ये बिग बॉसचा काय संबंध आहे?
हे घराबाहेर करा. आता कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तो कॅप्टन कोणता निवडायचा ते प्रभू अंगाला बेड लावून बदकन पडला, तिथं ब्रेड खातोय, त्याला ती सगळी समज द्यायची सोडून गर्लफ्रेंड आयटम माल. अरे काय नॉनसेन्स मला लावलाय सीझन मध्ये यायच्या गावात. मला टेन्शन असं की बिग बॉसच्या सीझन मध्ये घरामध्ये जाताना प्रभू आपला छोटा चेतन होता, मात्र घरातनं आणि बिग बॉस मधनं बाहेर येताना हा छोटा चेतन मोठा चेतन झालेला असेल. या सीझन मध्ये एवढी मजा येते कारण या सगळ्या सीझन मध्ये सगळ्यात जास्त मॅच्युअर पार्ट जो आहे बिग बॉसचा तो ऑडियन्स प्ले करते. रिसेंटली अजून एक लफडा गाजला होता, ते म्हणजे राकेश बापटजी आणि अनुश्रीताई माने यांचा त्याच्यामध्ये हाताला हात का लावला, हात का धरला, काय पकडलं काय मला कळलंच नाही तो वाद काय होता. माझ्या अंगाला माझ्या परमिशन शिवाय कोणी हात लावू शकत नाही. इट इज ऑल्सो राईट. भाऊ जो आहे, भाऊ म्हणतात ना अंगाला हात लावला तर काय प्रॉब्लेम, असं पण ते दीपाली ते वाटतं बोलल्या दॅट इज ऑल्सो राईट. मात्र या सगळ्या मॅटरमध्ये बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणून रुचिता त्यांनी टचकन उडी घेतली आणि पूर्ण मॅटर स्वतःवर सोडून घेतल्यागत करायला लागल्या. मला मुळात असं वाटतं की राकेश बापट मागच्या 25 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करतात. त्यांचं खूप मोठं नाव आहे. ही इज व्हेरी हँडसम. ते कायला असे डबल चिंदी चाळे करतील मला कळत नाही. एवढं स्वतःवर असे काबर ते गाडवं ओढून घेतील, ते पण नॅशनल टेलिव्हिजन मध्ये. इतकं बेसलेस ते आर्ग्युमेंट होतं आणि त्यामध्ये तर रुचिता मॅडम तर वेगळ्याच टोन मध्ये काहीतरी समजत होत्या. पोरींना विदाउट परमिशन हात लावायचं नसतं हे तर माहित नाही. संबोडी स्टॉप माहित नसतं आपण बायका कशा झोपलेल्या असतात. मर्दाला मी सांगितलं ना मला धरून घ्यायचं असं. मग रुचिता ताईंना मला विचारायचे की जेव्हा तुमचा पाय चोळायचा कार्यक्रम चालला होता तेव्हा तुम्ही का बरं शांत बसल्या? काय चाललंय बिग बॉस मध्ये? कोणी कोणाच्या केसांचे मुके घेते, कोणी कोणाचे तळपाय चोळतोय, तो प्रभू कोणाचा हात धरून बसतोय. अरे टास्क लावा, आड झोड, यांच्यामध्ये भांडणं बिंडणं लावा, जरा मजा यायला पाहिजे. हे कशावर भांडताय? हात का लावून हात का धरला? काय चिन्नी मॅटर चाललेत नॉनसेन्स गत. या सगळ्या शिवाय ह्या घरामध्ये निकिता तांबोळींचा रोल प्ले करणाऱ्या सोनाली जी आहे त्या सोनालीजी पण एक कॅरेक्टर घेऊन चाललेले आहेत. त्या सोनालीजींना एक टास्क मध्ये ते शेण अंगावर पडणार होतं, डुप्लिकेट शेण. त्या टास्क मध्ये त्या उभ्याच नाही राहिल्या का तर नाही मी डिसाईड करेल मला काय करायचं आणि काय नाही करायचं. माझं काय म्हणणं की तुम्ही 12 वर्षांपासून फक्त बिग बॉसच करत आहात. एकच पिक्चर केलाय त्याच्यामध्ये पण हिमेश रेशमियाने तुमची ठासली आहे. रवि कुमार जी आप विश्वामित्र हो तो मैं भी मेनका हूं. आपकी तपस्या भंग कर दूंगी. रवि कुमार लंगोट का बहुत पक्का है. वो बिस्तर पर नींद के अलावा कुछ नहीं लेता. एवढं सगळं करिअर चालू असताना माणसाने फार लपडी नाही देऊ. आणि ह्या सगळ्या शो मध्ये मुळात तुम्ही गेले आहात आम्हाला एंटरटेन करण्यासाठी, तर मग करा ना एंटरटेन. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? याच विषयावर जेव्हा प्रोमोवाला भाऊचा धक्क्याचा, त्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेशजींनी जी भूमिका घेतली, तो जे अग्रेशन होतं, मेरे को देख के मजा आ गया इच्छा गावात. की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभं नाही राहणार. तुम्ही आलात कशाला इथे? तास खेळायला आलात ना तुम्ही. पण मला जे वाटलं मी एक मिनिट, हा ऍटिट्यूड नाही घरी ठेवायची, ती ह्या घरात नाही. याशिवाय भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोमध्ये रुचिता ताई जे आहेत त्या पण जेव्हा हे का गेलं आणि ते का गेलं बोलला त्यावर सुद्धा रितेशजींनी जी भूमिका घेतली, आय एम लव्हिंग इट. लास्ट सीझन पेक्षा या सीझन मध्ये रितेश भाऊ जरा अग्रेसिव्ह व्हायला लागले सीझन बाय सीझन. मला असं वाटायला लागले अजून सीझन 19 पर्यंत रितेश भाऊंनाच हातपाय बांधून उभं करावे लागतील, नाही तर तेच धावतील एखाद्या चांगावर. तुम्हाला बोलताना पलटताना सगळ्यांनी बघितलं, एका माणसाची इज्जत आहे. अशा व्यक्तीला माझ्या भाऊच्या धक्क्यावर जागा नाही. कोण घराबाहेर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राधाताई जाणार आहेत का कोण जाणार आहे हे कळत नाही आहे. पण मला असं वाटतं की पहिलं एविक्शन ॲज फार ॲज माय बालिश बुद्धी इज वर्किंग कुठल्या तरी मेल कॅन्डिडेटचं होईल असं मला वाटतं आहे. आता कोण हे कळेल आपल्याला आज उद्यामध्येच. बिग बॉसच्या घरामध्ये जेवढे लोक येड्यागत करत नाही तेवढे बिग बॉसच्या घराबाहेर लोक येड्यागत करतात. इकडे बिग बॉसचा सीझन जसा जसा वर चाललाय तसा तसा महेश मोटेचे पण अंगातले किडे जे आहेत हे वळवळ करायला लागलेत. त्याचा गावठी बिग बॉस तो चालू करणार होता. या गावठी बिग बॉस साठी कुठेतरी शेतातील जागा बघायला गेलाय. गावठी बिग बॉस ज्या जागेत चालू होणार आहे त्या शेतात मी उभा आहे मित्रांनो. जागा बघतो ते ठीक आहे. ह्या शेतामध्ये भर शेतात अचानक भयानक वीर खणायचा निर्णय हा महेश भाऊंनी घेतलाय. मित्रांनो इथंच मी विहीर खंदायला चालू करतोय. सगळेजण विहिरीत खंदायचं काम चालू करणार. ऐकत नाही तुम्हाला. माझी नम्र आणि विनम्र विनंती आहे महेश भाऊंना की त्यांच्या गावठी बिग बॉस मध्ये कंटेस्टंटची लिस्ट जी आहे याच्यामध्ये तुम्ही माझं पण नाव नोंदवा. असा पहिला सीझन असेल ज्यामध्ये कंटेस्टंट जो आहे हा होस्टचीच ठासतोय. एनिवेज गाईज, आता घरामधून कोण बाहेर जातात, घरामध्ये कोण वाईल्ड कार्ड म्हणून येतो, या सगळ्या मॅटरकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र आय होप की माझं काही जे आवडते मला आवडणारे कंटेस्टंट आहे ते शेवटपर्यंत राहतील. जसं रोशन भाऊ आहे, करण भाऊ आहे, या व्यतिरिक्त राकेश भाऊ आहे, यांच्यापैकी कोणतरी शेवटपर्यंत राहावं अशी माझी इच्छा आहे. बाकी आता बघू कोणाचं नशीब कोणाला कुठपर्यंत साथ देतं. एनिवेज, तुम्हाला कोणता कंटेस्टंट आवडतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर गाईज.